जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी म्हणा सर्वजण जय यशोदानंदन जय ब्रज जन रंजन जय यशोदानंदन जय ब्रज जन रंजन जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। प्रभुपाद 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 प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम। नवीन टेक्निशियन असल्यामुळे थोडं अडचण आहे। हरे हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रविवारीय श्रीमद भागवत कक्षेमध्ये। आज तसा विषय ठरलेल्यानुसार सर्व ब्राह्मण भक्तांसाठी आजचं प्रवचन होणार होतं आणि आपल्यापैकी इथं पाहता 6 दीक्षित भक्त आहेत। 600 पैकी 6, 1%। बाकी सगळे पितृपक्ष करण्यामध्ये, घर सफाई करण्यामध्ये किंवा त्यांना संदेश पोचला नसेल, दोन्ही असू शकतं। ठरलेलं होतं की आज सर्व जे ब्राह्मण दीक्षित भक्त आहेत किंवा दीक्षित आहेत आणि विशेष करून जे अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा हा ग्रंथराज श्रीमद भागवतम
स्कंद दुसरा अध्याय 3 शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन आणि श्लोक संख्या आहे 21. माझ्या मागे म्हणा. भारः ओझे, परम मोठे, पट्ट रेशमी, किरीट मुकुट, जुष्टम वस्त्र घातलेले, अपि जरी, उत्तम वरील, अंगम शरीराचे अवयव, न नाही, नमेत नमस्कार करावा, मुकुंदम मुक्ती देणारे भगवान श्री कृष्ण, शावो प्रेत, करौ हात, नो नाही, कुरुते करतात, सपर्याम पूजन करीत, हरे हे भगवंतांचे, लसत चकाकणारे, कांचन सोन्याचे, कंकणो कंकण, वा जरी, भारः परम पट्ट किरीट जुष्टः, मप्युत्तमांगम न नमे मुकुंदम, शावो करो नो कुरुते सपर्या, हरेर्लरसांगांचन कंकणौ वा, भारः परम पट्ट किरीट जुष्ट, मप्युत्तमांगम न मे मुकुंदम, शावो करो नो कुरुते सपर्या, हरेर्लसत् कांचन कंकणौ वा, भारः परम पट्ट किरीट जुष्ट, उप्युत्तमांगम न मे मुकुंदम, शावो करो नो कुरुते सपर्या, हरेर्लसंकांचन कंकणौ वा, माताजी.
संकांचन कंकणवा भारपरं पट्टकिरीटजुष्टः मप्युत्तमाङ्गं न मे मुकुन्दम् शावो करो नो कुरुते सपर्या हरे लसत्कांचन कंकणवा. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की. अनुवाद. शरीराचा वरील भाग जरी रेशमी मुकुटाने सुशोभित केला असला तरी तो मुक्तिदात्या भगवंतांपुढे नतमस्तक होत नसेल तर ते एक मोठे ओझेच आहे. हात जरी चकाकणाऱ्या सोन्यांच्या कंकणाने अलंकृत असले तरी ते भगवान हरींच्या सेवेमध्ये निमग्न नसतील तर ते मृत शरीराच्या हाताप्रमाणे आहेत. तात्पर्य. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भक्तांचे 3 प्रकार आहेत. प्रथम श्रेणीच्या भक्ताला भगवत सेवेत संलग्न नाही असा कोणीही मनुष्य दिसत नाही. दुसऱ्या श्रेणींचा भक्त हा अभक्त आणि भक्त यांच्यामध्ये भेद करतो. यास्तव दुसऱ्या श्रेणीचे भक्त हे प्रचार कार्य करण्यासाठी आहेत आणि उपरोक्त श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी भगवत महात्म्याचा प्रचार मोठ्यानेच केला पाहिजे. दुसऱ्या श्रेणीचा भक्त हा तिसऱ्या श्रेणीच्या भक्तांमधून किंवा अभक्तांमधून शिष्य स्वीकारतो. कधीकधी प्रथम श्रेणीचा भक्तही प्रचार कार्य करण्यासाठी दुसऱ्या श्रेणीच्या स्तरावर येतो, परंतु कमीत कमी तिसऱ्या श्रेणीचा तरी भक्त होण्याची अपेक्षा असलेल्या सामान्य मनुष्याने मंदिरात जाऊन अर्चा विग्रहांसमोर श्री मूर्ती समोर नतमस्तक व्हावे असा सल्ला या श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. इतर ठिकाणी आजचा जो हा श्लोक आहे या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांचा जो संवाद आहे. परीक्षित महाराजांना 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्प दंश करून त्यांचा मृत्यू होईल असा श्राप शृंगी ऋषींनी दिला, क्षमिक ऋषींचे पुत्र. आणि त्यावेळी इतकी शक्ती होती की ते श्राप दिल्यानंतर सत्य व्हायचे. आजकाल तपस्याच कोणामध्ये नसल्यामुळे फक्त जानवं घातल्याने आपण कोणालाही आशीर्वाद आणि श्राप देऊ शकत नाही, आणि दिलं तरी काही फरक पडत नाही. जसं म्हटलेलं आहे, कावळ्याच्या श्रापाने कधीही गाय मरत नाही. तर तेवढी तपस्या किंवा तेवढं त्यांची कठोर भगवंतांप्रती आसक्ती, योग सिद्धी, अष्टांग योग त्यांना प्राप्त होते आणि म्हणून ते श्राप देऊ शकले. शृंगी ऋषी आपल्या मित्रांसोबत नदीमध्ये स्नान करत होते आणि जलक्रीडा त्यांची चाललेली होती. आणि त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की तुमचे वडील जे ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यावेळी परीक्षित नामक राजाने, त्यांनी राजाचं नाव सुद्धा सांगितलं नाही, एका राजानं मेलेला सर्प तुमच्या वडिलांच्या गळ्यात घातलेला आहे आणि त्या क्षणी ते नदीमध्ये खेळत होते. हे कार्य त्यांच्या आश्रमात झालेलं होतं आणि त्या नदीत असते वेळीच त्यांनी त्याच नदीतलं जल घेतलं आणि तिथंच श्राप दिला.
बघितलं सुद्धा नाही, इतकी म्हणजे शक्ती होती. आणि श्राप दिल्यानंतर ते रडत रडत घरी आले आणि पाहिलं वडिलांच्या गळ्यात मेलेला साप पडलेला आहे, शमीक ऋषींच्या गळ्यात. आणि त्यावेळी त्यांनी तो साप काढला आणि मुलाचा रडलेला आवाज पाहून ते जागे झाले, साप काढून फेकून दिला. आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की हा मुलगा रडतोय. त्यांनी विचारलं काय झालं. म्हणले का राजाने गळ्यामध्ये आपला साप टाकलेला होता आणि मी त्याला श्राप दिलाय, तो आता 7 दिवसाच्या आत तक्षक नामक सर्प त्याला दंश करेल आणि त्याची मृत्यू होईल. आणि त्यावेळी वडिलांना फार दुःख झालं. म्हटले ते पांडवांचे अंतिम वंशज परीक्षित महाराज, आणि त्यांना जर आपण श्राप दिलेला असेल तर आता मग पांडवांची वंशावली किंवा राजेशाही जी होती, धर्माचं राज्य कोण करणार. त्यांना दुःख वाटलं, पण त्यावेळी ते काहीही करू शकत नव्हते. आणि ही बातमी राजाला त्यांच्या सैनिकांनी पोचवली संध्याकाळच्या वेळी. ज्यावेळी राजन आपलं संपूर्ण राज्य संपल्यानंतर संध्याकाळी आपल्या कक्षेमध्ये होते, त्यावेळी त्यांना एका सैनिकाने सांगितलं अशी अशी बातमी, आपल्याला श्राप दिलेला आहे. तर ते विचार करतच होते त्यावेळी की मी असं एक घृणित कार्य जे केलेलं आहे, त्या घृणित कार्यासाठी मला दंड भेटलाच पाहिजे, दंड मरहती, मला दंड भेटलाच पाहिजे असं विचार करत होते. आता यामध्ये भगवंतांची योजना आहे. जे परीक्षित महाराज 7 दिवस 7 रात्र न पाणी न भोजन करता फक्त कथेमध्ये बसू शकले, ते थोडा वेळ तहान लागली जंगलात आखेत म्हणजे शिकार करण्यासाठी ज्यावेळी गेलेले होते, त्यावेळी त्यांना तहान लागली म्हणून ते ऋषींच्या आश्रमात गेले. क्षमिक ऋषी ध्यानपूर्वक तपस्या करत होते आणि त्यांनी पाणी मागितलं क्षमिक ऋषींकडं परीक्षित महाराजांनी. ते पाणी न दिल्यामुळे त्यांनी मेलेला साप त्यांच्या गळ्यात टाकला. आता विचार असू शकतो, प्रश्न पडतो की पांडवांचे वंशज, अर्जुनाचे पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, आणि ते परीक्षित महाराज असं घृणित कार्य कसं करू शकतील, असं कसं झालं. तर ही भगवंतांची योजना आहे, दैव योगेण. कारण भगवंतांना द्वापार युग संपवून कलियुगाचा प्रारंभ करायचा होता आणि त्यासाठी झालं. त्यांच्या स्वतःच्या इच्छेने नाही, भगवंतांच्या इच्छेने असं कार्य घडवलं की आता द्वापार युग संपवून, कारण भगवंत स्वधामी निघून गेलेले होते. कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलौ दृष्टदृशाम एशाम पुराणाम अर्क उदितः. ज्या दिवशी भगवान श्री कृष्ण स्वधामी निघून गेले, धर्म आणि ज्ञान दोन्हीला सोबत घेऊन, त्या दिवसापासून या कलियुगाची सुरुवात झालेली होती. आणि परीक्षित महाराजांच्या त्या राज्यामध्ये ज्यावेळी हा कली प्रवेश केला, तो एका बैलाला मारत होता, बैलावर वार करत होता. आणि वार करते वेळी त्या बैल जो साक्षात धर्माचं स्वरूप होतं, आणि त्या धर्माला कष्ट दिल्यामुळे परीक्षित महाराजांनी सांगितलं तू थांब, नाहीतर मी तुझी हत्या करेन. आणि आपली तलवार त्याने बाहेर काढलीच. त्याच वेळी त्यावेळी परीक्षित महाराजांनी तलवार बाहेर काढलेली पाहिल्यानंतर कली त्यांच्या शरणागत आला आणि कलीने परीक्षित महाराजांची शरणागती घेतली. आणि शरणागती घेतल्यानंतर लगेच सांगितलं मी पण आपलाच एक नागरिक आहे किंवा आपलाच आश्रयाखाली आलेलो आहे आणि मला क्षमा करा आणि मला तुमच्या राज्यामध्ये राहण्यासाठी स्थान द्या. आणि त्यावेळी हे 4 स्थान परीक्षित महाराजांनी त्यांना दिले. ज्या ठिकाणी व्यभिचार होतो, ज्या ठिकाणी मांसाहार होतं, ज्या ठिकाणी जुगार खेळली जाते आणि ज्या ठिकाणी मद्यपान केलं जातं, हे 4 स्थान, हे कलीचे स्थान त्यांना दिले परीक्षित महाराजांनी. म्हटलं इथं राहा. आता परीक्षित महाराजांनी हे 4 स्थान दिल्यानंतर कलीने विचार केला, म्हटलं हे 4 स्थान तुमच्या राज्यामध्ये शोधणं कठीण होईल, माझी एक इच्छा आहे, मला आणखी एक स्थान द्या. म्हटले कोणतं स्थान. म्हटले ज्या ठिकाणी जबरदस्तीनं दुसऱ्याचं धन हडपलेलं आहे त्या ठिकाणी मला राहण्याची
परवानगी द्या. म्हटलं ठीक आहे राहा. आणि त्याच वेळी जसं त्यांनी राहा म्हणून सांगितलं, तो कली प्रवेश केला परीक्षित महाराजांच्या खजिन्यामध्ये, ज्या ठिकाणी जरासंधचं मुकुट जो होता तो जबरदस्ती काढून घेतलेला होता. त्याची हत्या करून त्याचा मुकुट, आणि तो मुकुटमध्ये होता कली. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी शिकार करण्यासाठी चाललेले होते, त्यावेळी नेमकं परीक्षित महाराजांनी तोच मुकुट घातलेला होता. आणि कली आता कुठं होता? परीक्षित महाराजांच्या डोक्यावर. आणि म्हणून ते कार्य झालं. तर दोन, एक भगवंतांच्या इच्छेने आणि दुसरं कलीचा प्रभाव, कली सुरुवात झाला. तर त्यामुळे कली ज्याच्या डोक्यावर बसतो त्याची बुद्धी मग स्थिर राहत नाही. मग जो व्यक्ती स्थिर नाही आहे याचा अर्थ त्याच्या डोक्यावरती कलीने प्रभाव केलेला आहे किंवा कली त्याच्या डोक्यावरती बसलेला आहे. तर कली असं नाही की कुठेही, सगळीकडे आहे कली. पण जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतो त्याच वेळी तो कलियुगाच्या प्रभावापासून स्वतःला वाचवू शकतो. तर हे कार्य झाल्यानंतर वेगवेगळे ऋषी साधू एकत्रित आले आणि परीक्षित महाराजांना त्यांनी वेगळे वेगळे मार्ग सांगितले. कोणी सांगितलं तुम्ही यज्ञ करा, कोणी सांगितलं कीर्तन करा, कोणी सांगितलं तीर्थयात्रेला जा, कोणी सांगितलं ब्राह्मणांची सेवा करा. लोक सांगत असतात उपदेश, वेगळे वेगळे उपदेश दिले. पण सगळ्यात अंतिम निर्णय जो ठरला, ज्याला 7 दिवसामध्ये मृत्यू आहे, त्यांनी भगवान श्रीकृष्णांविषयी त्यांच्या लीलांचं श्रवण करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण ज्यावेळी भगवंतांच्या लीलांचं श्रवण केलं जातं, भगवंतांची कथा श्रवण केली जाते, त्यावेळी ती कथा कर्णरंध्रेनं, कर्णाद्वारे ती हृदयात प्रवेश करते आणि हृदय शुद्धीकरण होतं. आणि हृदय शुद्धीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांचा वास होतो आणि भगवंतांच्या धामी तो व्यक्ती परत निघून जातो, ज्यावेळी त्याचं हृदय पूर्णपणे शुद्ध होऊन भक्ती त्यामध्ये निवास करते. आणि आता श्रवण करण्यासाठी वेगवेगळे साधू, ऋषी, सुत गोस्वामी, नारद, असित, देवल, व्यास सगळे बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींचं आगमन झाल्यानंतर सर्वांनी शुकदेव गोस्वामींना आपलं महत्त्वाचं स्थान, जे व्यासासन आहे, ते त्यांना दिलेलं आहे. आणि आता परीक्षित महाराजांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शुकदेव गोस्वामींनी सुरुवात केलेली आहे. भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये संपूर्ण महाभारत त्यांचं बिहाइंड द सीन म्हणतो, सेटिंग द सीन. परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींना भेटून कथा प्रारंभ होण्यासाठी जे सेटिंग द सीन होतं, तो संपूर्ण प्रथम स्कंद तेच आहे. आणि आता दुसऱ्या स्कंदामध्ये ही प्रश्नोत्तरी चालू झालेली आहे. जो सगळ्यात पहिला प्रश्न विचारला की मरणासन्न व्यक्ती जो आहे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, अशा व्यक्तीनं काय करावं. तर परीक्षित महाराजांनी हा प्रश्न विचारल्यानंतर शुकदेव गोस्वामींनी लगेच त्यांना भगवंतांविषयी सांगितलं नाही. त्यांनाही हळूहळू हळूहळू सगळे देवी देवता सगळ्यांविषयी सांगितलं. तुला काय काय पाहिजे तू ठरव बाबा. तसं भगवंतांनी पण भगवद्गीता सांगितली आणि सांगितलं मी सांगितलेलं, आता तू ठरव काय करायचं. आपण कुणालाही या जगामध्ये भक्ती करण्यासाठी किंवा भगवंतांची सेवा करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. एक तर त्यांची कर्म, त्यांची इच्छा, त्यांचं हृदय शुद्धीकरण, ह्या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतरच व्यक्ती भगवंतांच्या द्वारी येतो. भगवंतांच्या द्वारी येणं किंवा भगवंतांच्या द्वारापर्यंत पोचणं हे साधं कार्य नाही. येथे पाहिजे जातीचे, एड्या गबाळ्याचे काम नव्हे. तुकाराम म्हटलं येथे पाहिजे जातीचे, एड्या गबाळ्याचं काम नाही. वा जिथं कथा असून देखील कथा ऐकायची इच्छा होत नाही. मंदिरात येऊन देखील मंदिरात बसायची इच्छा होत नाही. मंदिर प्रांगणात राहून सुद्धा भगवंतांची दर्शनची इच्छा होत नाही. का? कारण की कर्माची गती आणि अपवित्र हृदय. कित्येक जण असतात जे मंदिरात येतात, टाइमपास करतात, निघून जातात. काही लोक मंदिरात येतात एक्सरसाइज करायसाठी,
सकाळी जर पाहिलं तर काही लोक एक्सरसाइज करायसाठी, मॉर्निंग वॉक करायसाठी, हातापायांचा एक्सरसाइज करायसाठी येतात. चला कमीत कमी मंदिरात तर येतात भक्तांच्या सानिध्यामध्ये. पण भगवंतांची भक्ती करणं इतकं सोपं किंवा इतकं सरळ नाहीये. आणि मग कथेमध्ये बसल्यानंतर मग झोप तर स्वाभाविक आहे. कधी डोळे बंद होतात, दुसऱ्यांना उठावं लागतं, उठ बाबा उठ, आता झोपू नको, उठ, कथेत बसलाय. आणि म्हणून परीक्षित महाराजांना देखील शुकदेव गोस्वामींनी पहिला वेगवेगळ्या जे पुराणामध्ये सांगितलेलं वर्णन आहे, काय केल्यानं काय होतं त्याचं वर्णन सगळ्यात पहिला केलं. लांबच्या लांब त्याचं वर्णन आहे, काय काय केल्यानं काय होतं. तर ते सांगतायत की तुम्हाला काय पाहिजे तर काय होईल. मी पूर्ण सांगणार नाही तर सगळेजण तेच करायला लागतील. जर चांगली पत्नी पाहिजे तर काय करावं, चांगली जर संभोग करायची इच्छा असेल तर काय करावं, किंवा पैसा पाहिजे तर काय करावं, विद्वान बनायचं आहे तर काय करावं, सगळं सांगितलं त्यांनी पूर्ण. जवळजवळ 5 ते 6 श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलं. आणि स्वर्गात जायचं असेल तर काय केलं पाहिजे, स्वतःची दीर्घायुष्याची कामना करायची असेल तर काय करावं, अश्विनी कुमारांची प्रार्थना करावी, किंवा जर पती आणि पत्नींचं प्रेम अनुभवायचं असेल तर काय करायचं. भागवतमध्ये सगळं आहे. बाहेर पुस्तकं शोधून किंवा कादंबऱ्या शोधून गुगल गुरुला विचारायची आवश्यकता नाही. सगळं दिलेलं आहे भागवतमध्ये. पण आपल्यासाठी काय हे पुढं त्यांनी सांगितलं. आणि नंतर त्यांनी वर्णन केलं की सगळ्यात महत्वाचं आहे, जर आध्यात्मिक जगतामध्ये प्रगती करायची असेल किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर मनुष्याने भगवान विष्णूंची अथवा त्यांच्या भक्तांची आराधना करावी. हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. भक्तांची आणि भगवान विष्णूंची आराधना किंवा त्यांच्या भक्तांची. तदीयानाम समर्चनम. सगळ्यात श्रेष्ठ आराधना जर कोणती आहे तर ती विष्णूची आराधना आहे. आणि त्यापेक्षाही जर श्रेष्ठ जर कोणती असेल तदीयानाम म्हणजे त्यांच्या संबंधित जे आहेत त्यांची आराधना आहे. याचं ज्वलंत उदाहरण साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी सुदामाचे चरण धुवून ते पाणी आपल्या डोक्यावरती शिंपडलं आणि रुक्मिणीच्या हातात ते पात्र दिलं. म्हणजे सगळ्यांना शिंपडा आणि आपण पवित्र होऊ शकतो. कशाने? सुदामाचे चरण धुतल्यामुळे. आणि विशेष करून आजच्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी जे सांगत आहेत की व्यक्ती कितीही मोठा असेल, त्याने रेशमचे पगडी घातलेले असेल, सोन्याचे मुकुट घातलेले असतील, आणि जर तो भगवंतांसमोर नतमस्तक होत नसेल तर ते एक मोठं ओझच असल्याप्रमाणे आहे डोक्यावरती. आणि हातामध्ये सोन्याच्या बांगड्या जरी असल्या आणि ते हात जर मंदिरामध्ये भगवंतांची सेवा करत नसतील तर ते हात मेलेल्या व्यक्तीच्या हाताप्रमाणे आहेत. असं मी नाही, शुकदेव गोस्वामी सांगत. नाही तर ज्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या तेवढा प्रभूजी आमच्या हातात आहेत, तुम्ही असं कसं बोलू शकता. ज्यांच्या हरेर सत्काल कंचन कंकणवा. हरेर म्हणजे हरी, भगवान श्री हरी. सत्काल म्हणजे त्यांची सेवा. कंकण म्हणजे सोन्याचे बांगड्या, त्या जरी हातात असल्या आणि जर ते सेवा करत नसले तर मग काहीही फायदा नाही. हा 3रा स्कंद 2ऱ्या अध्यायाचा फार महत्त्व. त्याच्यामध्ये कित्येक उदाहरणं देऊन स्पष्ट केलेलं आहे मनुष्य जीवन कशासाठी आहे. म्हटले झोपायसाठी एवढी मोठी जमीन पडली, उशी नसेल तर हात आहे. कोण म्हणते फक्त मनुष्य श्वास घेतोय, लोखंडाचे जे काम करणारे लोहार असतात त्यांचा भाता सुद्धा श्वास घेतोयच की, ते ओढतात दोरी, तो पण श्वास घेतोय. मग आपण जगून काय फायदा. जर आपल्याला वाटत असेल की आपण जर जास्त दिवस जगलं तर आपण महान आहोत, तर मग आफ्रिकेमध्ये जी झाडं आहेत ती पण 5-5 हजार वर्ष जगतात. मग त्या ठिकाणी प्रभुपाद लिहितात की आफ्रिकेमध्ये जी झाडं आहेत ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये ती 5-5 हजार वर्ष जगणारी आहेत झाडं. आणि त्या उलट चैतन्य महाप्रभू मध्वाचार्य हे 48 वर्ष पृथ्वीवरती राहिले. याचा अर्थ नाही की ते झाडं महत्वाचे आहेत किंवा झाडं श्रेष्ठ आहेत. जगणं
मरणं, श्वास घेणं, खाणं पिणं हे इथंच राहणार. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगितलं आहे की जो व्यक्ती भगवंतांच्या समोर नतमस्तक होत नाही, त्याच्यावरती कितीही ते ज्ञान असेल, मग ते ज्ञानाचं ओझं असू शकतं, अलंकाराचं ओझं असू शकतं, किंवा त्याचा अहंकाराचं ओझं असू शकतं. जो व्यक्ती भगवंतांचं ज्ञान न स्वीकारते वेळी किंवा भगवंतांची सेवा न स्वीकारता आपलं ज्ञानाचा उपयोग करतो, ते पण ओझच असल्याप्रमाणे. ज्ञान भरपूर आहे, पण ते विज्ञानात जर नसेल तर काही जगामध्ये किती लोक शिकलेले आहेत किंवा किती लोकांकडे ज्ञान आहे, पंडित आहेत, PhD डिग्री झालेली आहे किंवा मोठमोठ्या डिग्री त्यांनी घेतलेली आहेत, पण त्यांचा भगवंतांवरच विश्वास नाही, भगवंतांवर विश्वासच नाही. ते अशा पद्धतीनं झाला तर जे पितृपक्ष चालू आहे, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची कधीही काळजी घेतली नाही, कधीच काळजी घेतली नाही. आणि मेल्यानंतर आठवणीनं हे आवडत होतं, ते आवडत होतं, हे ठेवा, ते ठेवा, मसला पप्पू ठेवा, अंडी ठेवा, हे सगळं ठेवा. मेल्यानंतर त्या ठेवून काय फायदा? व्यक्ती निघून गेल्यानंतर जे जिवंत असतात त्यावेळी त्यांची सेवा आपण केली नाही आणि मेल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी आपण विचार करत बसलो, काही फायदा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, जो स्वतःच्या हितासाठी जागा आहे. एकदा चोर चोरी करून गेल्यानंतर किती जागा राहिलं तरी फायदा नाही. दिवा विजल्यानंतर किती तेल घातलं तरी फायदा होत नाही. त्याच पद्धतीनं जोपर्यंत हे शरीर आहे, हे साधन भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे, तोपर्यंतच धार्मिक कार्यामध्ये राहणं आवश्यक आहे. एकदा हे शरीर स्मशानात पोचल्यानंतर काही फायदा नाही. त्याला किती सजवा, किती आंघोळ घाला, किती चंदन लावा किंवा किती इत्र किंवा सेंट लावा. इत्र कळत नाही लोकांना, सेंट कळतं, परफ्यूम. किती सजवलं तरी काय, मंडनम लोकरंजनम. मेलेल्या शरीराला कितीही सजवलं, कितीही नवीन साडी नेसवली, काही फरक पडत नाही. त्याला फक्त जाळणं एकच भाग असतं. त्यामुळे आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि अशा भक्तांचे माता पिता धन्य आहेत, ज्याने अशा भक्तांना जन्म दिलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि असे भक्त कुळामध्ये जन्म घेतल्यानंतरच त्या कुळाचा उद्धार होऊ शकतो. फक्त पितृपक्ष केल्याने कधी उद्धार होत नाही. जसं 12 महिन्यापैकी श्रावण आला की अगदी शुद्ध भक्त होतो आपण, अगदी शाकाहारी, अगदी शुद्ध. मग त्या जसं मागच्या वेळी सांगितलं की त्या कोंबड्या सुद्धा बाहेर फिरत असतात आनंदाने, का? श्रावण आहे, त्यांना सिक्युरिटी आहे, कुणी आम्हाला खाणार नाही. जसं वेगवेगळे आपण जे नियम किंवा वेगवेगळे जे पद्धती, सोमवारी खात नाही, मंगळवारी चालते, घरात खात नाही, बाहेर चालते. असे वेगवेगळे जे नीती नियम जे आपण बुद्धिमान स्वतःला समजतो, पण सगळ्यांना बुद्धी देणारे किंवा ज्यांच्यापासून बुद्धी प्राप्त होणारी ते भगवंत आहेत. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती. ते सर्वांना बुद्धी त्यांच्याकडूनच प्राप्त होते. आपल्याला वाटते की आपण बुद्धिमानी करून असे वेगळे वेगळे थोडंसं पूजा पाठ केली, तर्पण केलं की आपण शुद्ध होणार, किंवा आपण थोडेसे भगवंतांना सुद्धा ऍडजस्टमेंट करायला लावू की भगवंतांना सुद्धा आपण ऍडजस्ट करू शकतो. थोडं घ्या भगवंता दानपेटीत, आज 51 101 टाकतो, ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्टमेंट कधीही केली जात नाही. तर बुद्धिमान हिरण्यकश्यपू सुद्धा बुद्धिमान होता फार. हिरण्यकश्यपू सारखा बुद्धिमान कोणीच नव्हता. त्या हिरण्यकश्यपूने इतके वरदान मागितले ब्रह्माजींकडे, मी सकाळी नाही, रात्री नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, 12 महिन्यामध्ये नाही, मनुष्याद्वारे नाही, पशुद्वारे नाही, दानवाद्वारे नाही, राक्षसाद्वारे नाही, देवतांद्वारे नाही, कोणतं अस्त्र नाही, शस्त्र नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही,
आकाशात नाही, जमिनीवर नाही, किती जेवढी बुद्धी चालली तेवढं त्याला वाटलं मी अमर झालो. पण भगवंतांनी प्रत्येक शब्द शहानिशा लक्षात ठेवून भगवंतांनी अवतार घेतला. त्याने सांगितलेलं 12 महिन्यात सुद्धा नाही. मग भगवंतांनी पुरुषोत्तम महिना 13वा महिना चालू केला स्पेशली हिरण्यकशिपूसाठी. त्यांना दिवसा नाही, रात्री नाही, मग संध्याकाळी. आकाशात नाही, जमिनीवर नाही तर आपल्या मांडीवरती, अस्त्रशस्त्र नाही तर आपल्या नखांनी, घरात नाही, बाहेर नाही तर उंबऱ्यावरती. भगवंतांना आपण कधीही फसवू शकत नाही. ठाकुर जी को हम कभी चुना नहीं लगा सकते. आपण वाटते की आपण सगळ्यांना फसवू शकतो, मी फार पंडित आहे, यांना तर मी असाच गोल करू शकतो, वाक्चातुरी माझ्याजवळ आहे. पण भगवंतांना कधीही आपण गोलमाल करू शकत नाही. त्यामुळे प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की सगळ्यात महत्वाचं भगवंतांच्या समोर नतमस्तक होणं आणि ज्याच्याजवळ हात आहेत त्या हाताने भगवंतांची सेवा करणं. हा अनुवाद. आता तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी सुरुवातीलाच वर्णन केलेलं आहे भक्तांचे 3 प्रकार, कनिष्ठ, मध्यम, उत्तम, 3 प्रकार जे सांगितलेले आहेत. आता 3 प्रकार जे आहेत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं उदाहरण किंवा त्यांची व्याख्या केलेली आहे. तर कनिष्ठ अधिकारी म्हणजे फक्त जो म्हणतो मी आणि भगवंत मध्ये कोणी नाही, मी भगवंतांचा भक्त आहे, मी कृष्ण भक्त आहे, बस, बाकी कोणी मध्ये नाही, मी आणि भगवंत, माझ्यामध्ये कुणाचं देणं घेणं नाही. हा कनिष्ठ अधिकारीची लक्षण आहे. एक व्याख्या कनिष्ठ अधिकारीची. मध्यम अधिकारी कोण आहे? जो भगवंतांची सेवा करतो, भगवंतांशी प्रेम करतो, भक्तांशी मित्रता करतो. भगवंतांशी प्रेम, भक्तांशी मित्रता. जे अज्ञानी आहेत, अज्ञानी म्हणजे ज्यांना भगवंतांविषयी माहीत नाही. अज्ञानी म्हणजे माहीत नाही, त्यांना धर्म माहीत नाही, काय माहीत नाही. त्यांना जसा जन्म झाला, जसं घरात सांगितलं हे खायचं हे खाऊ नये चाललंय त्याचं. पाप करणं म्हणजे काय माहीत नाही. अज्ञानी, अज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान नाहीये तो अज्ञानी. त्याच्याशी काय करायचं? त्याला कृपा करायची. भक्त काय करतात? त्याच्यावर कृपा करतात. आणि जे अपराधी आहेत, कृष्ण अपराधी किंवा वैष्णव अपराधी, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा. तुमची किती मोठी गाडी असली, ट्रकला काही होत नाही, तुमचीच गाडी ठोकली जाणार आहे. त्यामुळे ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं सुरक्षित अंतर ठेवा. तर हे 3 व्याख्या, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. आता प्रभुपाद जी व्याख्या करत आहेत, सगळ्यात पहिला जो उत्तम अधिकारी आहे तो स्वतःला सोडून सगळ्यांना शुद्ध भक्त समजतो. स्वतःला सोडून, हे महत्वाचं आहे. स्वतः मी भक्त नाही आहे, पण जितकेही जीव आहेत हे सगळे भक्त आहेत. त्याचं उदाहरण सगळ्यात गोपी, वृंदावनातील गोपी. ज्या गोपींनी पाहिलं की आम्ही तर धिक्कार आहे, आणि त्या गोवर्धन पर्वतापाशी, मोरपाशी, यमुना नदीपाशी जेव्हा जेव्हा गेल्या, त्यांना आपला जीवनावर त्यांना धिक्कार वाटायचा. किती धिक्कार आहे आमचा, काय जगून फायदा, आमच्यापेक्षा तर यमुना ही पवित्र आहे, ज्या यमुनेमध्ये भगवंत दिवसभर जलक्रीडा करत असतात, नौका विहार करत असतात, या यमुनेचं जल ग्रहण करत असतात. ही यमुना भगवंतांची एक पत्नी आहे, कालिंदी. किती यमुना ही पवित्र आहे, आमचा तर काहीच फायदा नाही. ती बासरी भगवंतांच्या जवळ असते, दिवस रात्र भगवंतांच्या अधर अमृताचं पान करत असते. आम्हाला तर भगवंतांचं दर्शन सुद्धा होत नाही, धिक्कार आहे आमचा. त्या गायी भगवंतांच्या, दिवसभर भगवंत त्या गायींना आणि वासरांना सोबत चारायसाठी घेऊन जातात. भगवंतांना प्रत्येकीचं नाव घेऊन बोलवतात. ती प्रत्येक गाय वासरू भगवंतांच्या बासरीतून आलेली ध्वनी ऐकून तिला वाटते की माझंच नाव पुकारलंय भगवंतांनी, आणि ती गाय भगवंतांजवळ येते. तिला घेऊन जातात, घेऊन येतात. आमचा काय धिक्कार. ते मोर, भगवंत त्याच्यासोबत नृत्य करतात. भगवंतांच्या बाजूला ते मोर येऊन बसलेले असतात. भगवंतांना त्यांचा संग प्राप्त होतो. भगवंत त्यांना आपला आशीर्वाद देतात. आम्ही तर भगवंतांजवळ, कृष्णाजवळ जाऊ सुद्धा शकत नाही, धिक्कार आहे. आणि मग त्या शृंखलेमध्ये हळूहळू पुढे जेव्हा त्या गेल्या, त्यावेळी त्यांनी
गोवर्धनची देखील प्रार्थना केली. हंताय मद्रिरबला हरिदास वर्यो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानं तनोति सह गो गणयोस्तयोर्यत् पानीयसूयवस कंदर कंदमूलै. भागवताचा दशम स्कंद 21वा अध्याय वेणुगीत. आणि वेणुगीत मध्ये प्रार्थना केली गोपींनी. म्हणल्या गोवर्धन पर्वत देखील किती श्रेष्ठ आहे. हंताय, आमचा धिक्कार आहे. आमच्यापेक्षा तर हा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे. त्या गोवर्धन पर्वतावरती हंताय मद्री रबला, हा जो अद्री पर्वत आहे, हरिदास वर्य, हा हरिदासांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. का? कारण याच्यावरती यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद, भगवान कृष्ण आणि बलरामांचे चरण पडल्यानंतर हा इतका आनंदी होतो की याच्या डोळ्यातून अश्रू प्रवाह होतात. रोमांच कंपा श्रुतरंग भाज्य होते गोवर्धन पर्वतला. जे गोवर्धन पर्वतावरती जे गवत आहे ते त्याचे रोंगटे म्हणजे जे केस आहेत ते, आणि अश्रू प्रवाह म्हणजे त्याच्यातून जे झरे बाहेर पडत आहेत ते राम आणि कृष्ण, बलराम आणि कृष्णांना खाण्यासाठी सुंदर फळं, कंदमुळं, पिण्यासाठी सुंदर स्वच्छ जल, कंदर कंदमूलय, कंदरा म्हणजे गुफा, भगवंतांना झोपण्यासाठी तो गुफा देतो. आम्ही तर का, आम्ही काहीच करू शकत नाही. ही आहे शुद्ध भक्ताची दृष्टी. शुद्ध भक्तांना, जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांना कुणीही जर प्रणाम केलं तर ते म्हणायचे दासोस्मी, मी तुमचा दास आहे. ही आहे एक आध्यात्मिक गुरु किंवा आध्यात्मिक जीवनातील भक्ताची व्याख्या किंवा त्याची परिस्थिती. प्रणाम केल्यानंतर भक्त दुसऱ्याला प्रणाम करतात का? कारण हा प्रणाम तुमच्यामध्ये असलेल्या प्रभुत्वाला आहे, परमात्म्यासाठी आहे. बाहेरच्या जगामध्ये आशीर्वाद दिले जातात. हे तर बघा, कुणीही गुरु जरी असले तरी ते हात जोडतात का? हा माझ्यासाठी नाही, हा भगवंतांसाठी, हा प्रभुपादांसाठी प्रणाम. हे अंतर आहे भक्तांमध्ये आणि अभक्तांमध्ये. जसं संन्यासीमध्ये देखील जे मायावादी संन्यासी आहेत ते एक दंड ग्रहण केल्यानंतर त्यांच्यामध्ये व्याख्या आहे किंवा त्यांच्या समज अशी आहे की दंड ग्रहण मात्रेन नर नारायणो भवेत. दंड ग्रहण केल्यानंतर एक नर म्हणजे मनुष्य नारायण बनतो. जर तुम्ही मायावादी संन्यास घेतला तर आपणही नारायण बनू शकता. मग सगळे नारायण, हा नारायण, हे सगळेच नारायणच नारायण. फक्त संन्यास ग्रहण केल्यानंतर, दंड ग्रहण, दंड हातात घेतल्यानंतर, फक्त दंड ग्रहण केल्यानंतर व्यक्ती संन्यासी काय बनतो? नारायण. एक दंडी संन्यासी म्हणतात. त्यांच्याजवळ एक दंड असतो आणि तो भगवंतांना दाखवतात, भगवा तुम्ही पण नारायण, मी पण नारायण, दोघं पण नारायण. पण त्रिदंडी संन्यासी, त्याच्यामध्ये काया वाचा मन, BMW गाडी नाही, बॉडी माइंड अँड वर्ड्स, आणि सगळ्यात वरती जो असलेली आत्मा, हे तिन्ही भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि म्हणून तो त्रिदंड पहिला जमिनीवरती स्पर्श केला जातो आणि मग नंतर भगवंता हे शरीर सुद्धा तुमच्या सेवेमध्ये समर्पित आहे म्हणून शरीराने सुद्धा प्रणाम केला जातो. हे आहे वैष्णव संन्यास. तर त्यामुळे संन्यासी जरी एकत्र सारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. आणि मग वैष्णव संन्यासी किंवा संन्यास आश्रमामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. बहुदक, कुटीचक, परिव्रजकाचार्य, परमहंस. तर शास्त्र इतकं खोल आहे, जितकं आपण खोल जाणार तितकं आपण आत 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 जाणार. आपण कधी शास्त्रात उतरतच नाही. अरे शास्त्र मला सगळं माहित आहे, मुझे सब पता है. एक भगवद्गीता वाचली, 4 श्लोक आले की आपल्याला सगळं माहित आहे. जसं प्रभुपादांसमोर एकटा व्यक्ती गेला आणि म्हटलं, स्वामीजी मी 45 मिनिटामध्ये गीता म्हणून दाखवू शकतो, कंठस्थ तोंडपाठ आहे मला. प्रभुपाद म्हटले 45 मिनिटं जसं गीतेत सांगितलं तसं वागून दाखव बस. जसं भगवंतांनी सांगितलं तसं 45 मिनिटं वागून दाखव, तुझं जीवन साध्य होईल. तर एक झाले हे उत्तम अधिकारी. मध्यम अधिकारी प्रभुपाद लिहित आहेत की ते प्रचारासाठी, बद्ध जीवांवरती दया करण्यासाठी ते प्रचार करतात, मध्यम अधिकारी. आणि मध्यम अधिकारी ते झाले.
आणि कनिष्ठ अधिकारी जे प्रभुपाद लिहित आहेत, तिसऱ्या श्रेणीचा भक्त म्हणजे जो कधीही भगवंतांच्या जवळ येत नाही, त्याला म्हटलेलं आहे तिसरा श्रेणी. तर कमीत कमी तिसऱ्या श्रेणीच्या स्तरावरती येण्यासाठी भगवंतांच्या समोर दंडवत करणं, नतमस्तक होणं आणि भगवंतांची सेवा करणं, ती थर्ड कॅटेगरी आहे. शुद्ध भक्त नाही झाला तो अजून. तिसऱ्या श्रेणीचा भक्त आहे जो फक्त भगवंतांना प्रणाम करतो आणि थोडीफार सेवा करतो. म्हणजे आपण सगळे प्रभुपादांच्या शब्दामध्ये अजूनही तृतीय श्रेणीमध्ये आहोत. आपण फक्त प्रणाम करतो आणि थोडीफार सेवा करतो. त्याच्या पलीकडे आपल्याला जाणं आहे. कमीत कमी तिसऱ्या श्रेणीचा तरी भक्त होण्याची अपेक्षा असलेल्या सामान्य मनुष्याने मंदिरात जाऊन अर्चा विग्रहांसमोर नतमस्तक व्हावे असा सल्ला या श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. पुढं मग तो गर्भ श्रीमंत व्यक्ती असो किंवा रेशमी फेटा अथवा मुकुट धारण केलेला सम्राट असो, मग तो राजा असो किंवा रंक असो, सगळ्यांनी भगवंतांच्या शक्तीसमोर कुणीही राजा नाही आणि कुणीही सम्राट नाही. म्हणून बघा, जे वैदिक मंदिरं आहेत पुरातन काळातील, त्या मंदिरांचे दरवाजे जाणून बुजून छोटे केले असतात, प्रत्येकाने वाकून जावं म्हणून. निरा नरसिंहपूरमध्ये नरसिंहभगवानांचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी प्रल्हादाने तपस्या केली. किती दरवाजे आहे? 3 फुटा की 2.5 फुटाचा दरवाजा, वाकूनच जाणं आहे, सरळ जाऊ शकत नाही व्यक्ती. दक्षिण भारतामध्ये जितकी मंदिर आहे तिथं शर्ट कुर्ते वगैरे नाही, काढा कमरेला बांधा, कपडे काढा, वस्त्र कमरेला बांधा. जसा एक नोकर कंबर कसून स्वामीच्या सेवेमध्ये असतो त्या पद्धतीनं, स्टाईल म्हणून नव्हे, लोक स्टाईलमध्ये जसे आपण शॉल घालतो तसे जामीनदार लोक घालतात, म्हणून दक्षिण भारतामध्ये तशी शॉल सुद्धा घेण्यासाठी उत्तरी परवानगी नाही. भगवंतांच्या सेवेसाठी आपण दास आहोत. म्हणून भगवंत मोठे मोठे राजे व छत्रपती सम्राटांसहित प्रत्येकाचे स्वामी आहेत आणि सामान्य लोकांच्या गणतीत ते धनाढ्य आहेत. त्यांनी तर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात नित्य नेमाने जाऊन अर्चा विग्रहांसमोर दंडवत घालण्याचा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे. आणि स्पेशली जे श्रीमंत आहेत, धनाढ्य आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी दररोज जाऊन भगवंतांसमोर प्रणाम करणं आवश्यक आहे. जागे आहेत का सगळे? जे धनाढ्य आहेत, आता इथं जेही टेक्सटाईलचे मालक आहेत, बिझनेसमॅन आहेत, मोठमोठे व्यक्ती आहेत, प्रत्येकासाठी. आणि याचं जर उदाहरण पाहिलं, प्रभुपाद म्हणतायत नित्य नेमाने जाऊन अर्चा विग्रहांसमोर दंडवत प्रणाम घालण्याचा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे. कटाक्षाने म्हणजे अगदी दक्षतेने. उदाहरण, जयपूरमध्ये जे राधा गोविंद मंदिर आहे, गोविंदजींचं मंदिर संपूर्ण मार्केटच्या मधोमध आहे. आणि जयपूर सिटी अशी बनवलेली आहे, पिंक सिटी जयपूर, पिंक सिटी नाव आहे तिचं. जसे ऑरेंज सिटी नागपूर, नंतर ग्रेप सिटी नाशिक, नंतर ग्रीन सिटी बँगलोर आणि पिंक सिटी जयपूर. तर त्या पिंक सिटीमध्ये असं मार्केट बनवलेलं आहे, बाजारपेठ अशी आहे, कुठूनही जरी गेलं वाटतं तिथंच आहे आम्ही. कारण का सगळी दुकानं त्याच लाईनी, तशीच रंगाची, तसेच नंबर, आणि बरोबर मध्यवर्ती त्या ठिकाणी राधा गोविंदजींचं मंदिर आहे. तर मंगल आरतीला 5,000 ते 4,000 भक्त दररोज मंगल आरतीला 5 वाजता. हे बाहेरून आलेले दर्शनार्थी सगळे, स्पेशली मंगल आरतीला आपल्यासारखे जे आपण जातो. पण 8:30 किंवा 9ची जी बालभोग आरती असते त्यावेळी सगळे दुकानदार दुकान उघडण्या अगोदर, व्यवसाय चालू करण्या अगोदर नित्य त्यांचा नियम आहे, 10 मिनिटं येणार, जोर जोरात आरती करणार, आरती झाली की टेम्पल हॉल रिकामे. ठीक 12:30 राजभोग आरतीला तेवढेच सगळे घरी जेवण जेवण्या अगोदर किंवा डबा खाण्या अगोदर तेवढे सगळे हजारो लोक प्रणाम करणार, जाणार. रात्री दुकान बंद केल्यानंतर 8:30च्या शयन आरतीला. तिन्ही वेळा प्रत्येक वेळी ऑब्झर्व केलं, प्रत्येक दुकानदार न चुकता 3 वेळा भगवंतांच्या दर्शनासाठी असतो.
10 मिनिटं का असेना, आरती झाली की रिकामी. जशी आरती चालू होणार हजारोंच्या संख्येने, जशी जत्रा भरते तशी आरती झाली की रिकामी. खरा नित्य नियम आहे त्यांचा, तोच कटाक्षाने पाळला जाणारा नियम गोविंदजींच्या मंदिरामध्ये. तर आजही असे लोक आहेत. तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की भक्त नाही आहेत. तेही भक्त आहेत, कारण त्याने त्यांचा नित्य नियमाने भगवंतांचे दर्शन आरती ते पालन करत आहेत. त्यामुळे आपला जो भ्रम आहे, जे फक्त संन्यासी आहेत तेच शुद्ध भक्त आहेत, किंवा ज्यांनी भगवे वस्त्र धारण केले तेच भक्त आहेत, किंवा जे मंदिरात राहणारे तेच भक्त आहेत, असू शकतील पण 100% नाही आहे. मंदिरात राहून जर बाहेरचं चिंतन करत असतील तर कुठले भक्त आहेत? राहणार मंदिरात पण चिंतन बाहेर, कोण काय करतंय, कुणाच्या घरात काय चाललंय, कुणाचं काय लफडं आहे, कुणाची मुलगी कुणासोबत पळून गेली, तेच जर चिंतन असेल तर मग ते धर्मध्वजी म्हटलेलं आहे त्याला. धर्माची झेंडा हातात घेऊन चुकीचं कार्य करणं धर्मध्वजी. धर्माची पताका तर घेतली हातात, पण कार्य चुकीचं आहे. आणि त्या उलट जर एखादा गृहस्थ असेल, त्याचं जर चिंतन भगवंतांसाठी असेल दिवस रात्र, तर जशी कुंती महाराणी प्रार्थना केली, भगवंता मला असा आशीर्वाद द्या, तुमचं चिंतन असं व्हावं की जशी गंगा गंगोत्रीपासून निघाल्यानंतर जोपर्यंत ती गंगासागरला जाऊन भेटत नाही तोपर्यंत ती एक क्षणही सुद्धा विचलित होत नाही, लगातार तिचं चाललेलं आहे ओघ. जो प्रवाह तसा आहे त्याच पद्धतीनं भगवंता माझ्या मनाचा प्रवाह तुमच्या चरणांपर्यंत असावा, न थांबता. थांबते काय कधी गंगा? गंगाचं स्वरूप जर पाहायचं असेल तर हरिद्वार ऋषिकेशमध्ये पाहू शकतो, कितकी स्पीडने गंगा जाते. त्या पद्धतीनं माझं स्मरण भगवंता तुमच्या चरणी होऊ दे, ही कुंती महाराणीची प्रार्थना. पुढं प्रभुपाद लिहितायत, भगवंतांचे मंदिरातील उपास्य रूप हे काष्ठाचे किंवा पाषाणाचे आहे असे कधीही समजू नये. कारण भगवंत हे मंदिरातील आपल्या अर्चा विग्रह रूपी अवताराच्या मंगलमय उपस्थितीद्वारे पतित जीवांवर असीम कृपा करतात. मंदिरातील जे रूप आहे, काठीचं आहे, लाकडाचं आहे, किंवा काष्ठ म्हणजे लाकूड, पाषाण म्हणजे दगड, दगडाचा आहे असं कधीही समजू नये. हा भगवंतांचा अर्चा विग्रह रूपी अवतार आहे. जसे भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेतले, त्या अवतारांपैकी हा अर्चा विग्रह किंवा श्री विग्रह अर्चा अवतार म्हटलेला आहे. ते भगवंतांसारखे नाही आहेत, तेच भगवंत आहेत. दे आर नॉट लाईक कृष्णा, दे आर कृष्णा. ही इज कृष्णा. ही इज नॉट लाईक कृष्णा, ही इज कृष्ण. ते कृष्णासारखे, आपल्याला काय वाटतं हे कृष्णासारखे असतील, ओरिजिनल कृष्ण गोलोकमध्ये आहेत. हे कृष्णासारखे बनवलेत आपण, कारण ओरिजिनल गोलोकमध्ये आहेत. नाही, तेच कृष्ण आहेत, कृष्णासारखे नसून तेच कृष्ण आहेत. आपण विसरतो. आणि स्पेशली जेव्हा आपण वारंवार मंदिरात येतो त्यावेळी आपण विसरू लागतो की तेच भगवंत आहेत. दररोज सेवा करणारे, का आज प्रणाम नाही केला तर काय होतं, मी तर दररोजच सेवा करतो. नियम असा आहे की सगळ्यात पहिला संसार दावानल चालू झाल्यानंतर जे श्लोक आहेत 8 गुरु अष्टक, गुरुवाष्टक झाल्यानंतर गर्भगृहामध्ये जाऊन सेवा करणं. नाही की 5:30 वाजता पळत येऊन जसं तसं. सुरुवातच आहे 4:30ला गुरुवाष्टक झाल्यानंतर आपण चिंतन करून गुरूंचा आशीर्वाद घेऊन, प्रभुपादांना प्रणाम, वैष्णव, मग प्रभुपाद, मग भगवंतांना. असे कित्येक भक्त जे सेवा करतात, ऑल्टरमध्ये जातात, प्रणाम सुद्धा करत नाही टेम्पल हॉलमध्ये. ऑब्झर्वेशन आहे. आणि जर लिस्ट पाहिजे असेल तर आपण प्रत्यक्ष मला भेटू शकता. कित्येक असे दररोज सेवा करणारे भक्त कधीच मंदिरात येत नाही. त्यांना वाटते की आम्ही डायरेक्ट भगवंत प्रणाम करायची काय गरज आहे. प्रभुपादांचा आणि भगवंतांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण कशी सेवा करू शकतो. प्रणाम करणं याचा अर्थ आपण कुणीतरी तिथं आहे, त्या व्यक्तीला आपण समजतो तिथं कुणीतरी आहे, आपण स्वीकार करतो. जसं नियम आहे, कुणाच्याही घरी जाते वेळी किंवा कुणाच्याही रूममध्ये प्रवेश करते वेळी आपण दस्तक देतो, आवाज करतो. आपलं त्यांचं ध्यान
केंद्रित करण्यासाठी. तसं भगवंत आहेत म्हणून आपण दरवाजाला पहिला आल्यानंतर टकटक करतो, भगवंता आम्ही येतोय. भगवंतांचं केंद्र म्हणजे भगवंत आहेत हे आपण स्वीकारतो. त्यानंतर वैष्णवांना प्रणाम करतो, त्यानंतर प्रभुपादांना प्रणाम करतो, त्यानंतर भगवंतांना प्रणाम करतो. प्रणाम नाही करत याचा अर्थ आपल्याला माहित आहे की तिथं कोणी नाहीच आहे. जसं गुरु किंवा कोणी संन्यासी किंवा कोणी सिनियर भक्त आल्यानंतर जसे आपले भाव उत्पन्न होतात ते भाव भगवंतांसमोर का येत नाही? त्याचा अर्थ एकच आहे की आपण भगवंतांना निर्जीव वस्तू समजतो. हे काय बोलत नाही, चालत नाही, हे काय मला गुरु महाराज आले मी प्रणाम करणार, मी पुढे जाऊन प्रणाम करणार. काही भक्तांना तर मी असं बघितलंय, महाराजांना स्पर्श करणार, पायाला वगैरे हात लावणार, नंतर प्रणाम करणार. बघा मला मी प्रणाम करतोय, हात लावून. प्रणाम करायसाठी गुरूंनी पाहिलं न पाहिलं त्याच्यात काहीच नाही. प्रणाम करणं हे आपलं कर्तव्य आहे. संन्यासींना जर सकाळी किंवा कधी आपण पाहिल्यानंतर दंडवत प्रणाम नाही केला तर त्या दिवशी उपवास करण्यासाठी नियम आहे. जर आपण प्रणाम नाही केला तर त्या दिवशी निर्जल उपवास, दंड. आजकाल आपण टच करून करतो, प्रभूजी मी प्रणाम, महाराज मी प्रणाम करतो. आणि याचा अर्थ भगवंतांसमोर आपण प्रणाम नाही करत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण भगवंतांना तिथं आहेत हे आपण स्वीकारत नाही. ॲक्शन स्पीक मोर लाउडर दॅन युअर स्पीच. आपण किती बोलतो त्याच्यापेक्षा आपल्या कार्यावरून कळतं. कधी कधी हे सगळे नियम जे आहेत भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामींनी सगळे वर्णन केलेले आहेत नियम. जोरजोरात मंदिरात हसू नये, कुणाची स्तुती करू नये, भगवंतांसमोर पाय ठेवून बसू नये, भगवंतांना पाठ दाखवू नये, मंदिरामध्ये अपान वायू सोडू नये, भगवंतांसमोर येतेवेळी पालखीमध्ये किंवा मोठ्या वाहनामध्ये बसून येऊ नये, पादत्राणे घालून येऊ नये. किती असे सगळे नियम दिलेले आहेत. कधी चुकून जर आपण भक्ती रसामृत सिंधू चुकून जर उघडलं, चुकून जाणून बुजून चुकून जर कधी दिसलं तर त्याच्यामध्ये दिसतील हे सगळे नियम. भगवंतांसमोर नियम पाळले जाणारे जे नियम आहेत सगळे 64 प्रकारचे नियम सांगितले. मी तर काही सांगितले. 64 नियम भगवंतांसमोर. का? कारण ते तिथं उपस्थित आहेत म्हणून. आता समजा आपल्या घरी कोणी भक्त किंवा कोणी वरिष्ठ नागरिक किंवा कोणी मोठे मंत्री वगैरे आले, आपण कसं सचेत राहतो. हे हळू बोला, हळू बोला. जर घरात कोण मुलाचा आवाज हळू बोला, लगेच त्यांना आपण शांत करतो. देते वेळी काही खायला वगैरे देते वेळी एकदम व्यवस्थित. कधी जर चुकून प्लेटमध्ये पडलं तर ती वाटी काढून पुसून व्यवस्थित ठेवून चमचा दिलाय की नाही. पाणी आपण गरम घेणार, थंड घेणार विचारून. मग इथं का आपण करत नाही? याचा क्लिअर इंडिकेशन आहे की आपण स्वीकारलेलं आहे की फक्त दगड किंवा मूर्ती आहे. जर आपण जेव्हा आपली चेतना विकसित करणार की ते आहेत, तेव्हा मग आपण व्यवस्थित आपली सेवा चित्त स्थिर ठेवून करणार. मग ते मिठाऐवजी साखर, साखरेऐवजी मीठ कधी होणार नाही. मग त्या भगवंतांच्या श्रृंगाराच्या वेळी मग पिना जरी असत्या, त्या आपलं चित्त जर स्थिर असेल की हे भगवंत आहेत, त्यांच्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काही अंतर नाही, हेच भगवंत आहेत, ती जर स्वीकृती जर असेल तर मग आपली सेवा व्यवस्थित होऊ शकते. पण ती स्वीकृती होण्यासाठी किंवा ती चेतना, ती भावना विकसित होण्यासाठी काय करावं? मग त्यासाठी सगळ्यात पहिला सांगितलेलं आहे श्रवण. ज्या व्यक्तीची आपण सेवा करत आहोत त्या व्यक्तीबद्दल ऐकणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण मोदींना कधी बघितलंय का? मोदींना कधी प्रत्यक्षात कधी बघितलंय? कोण आहे असं ज्यांना प्रत्यक्षात बघितलंय, बोललंय असं? नाही. त्यांच्याविषयी आपण ऐकलंय, टी व्हीमध्ये असो किंवा मोबाईलमध्ये असो. ते पंतप्रधान आहेत देशाचे, त्यांचे इतकं मोठं प्रस्थ आहे, ते प्रत्येक देशामध्ये जातात, त्यांचं असं आहे, ते नवरात्रीचं व्रत करतात. आणि इतकं सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या प्रती जो आदर, आणि ते जर आपल्या घरी आले किंवा ते जर आपल्या घरी तर सोडा, गावात जरी आले तरी गाव सुद्धा संपूर्ण अगदी चकाचक होतं. मग रस्ते, गल्ली बोळं सगळं एकदम साफसफाई. कुठं जाणार असेल, रातोरात तिथं रस्ते तयार होतात. रातोरात लाइटिंग, रातोरात पेंटिंग. 10-15 जण
जेव्हा मी जानेवारी महिन्यामध्ये अहमदाबादला होतो आणि अहमदाबादमध्ये काहीतरी मीटिंग्स वगैरे होते आणि त्यावेळी सौदी अरेबिया, दुबई आणि फ्रान्स सगळ्यांचे राष्ट्रपती येणार होते, मुख्य प्रधानमंत्री घेऊन येणार होते त्यांना G20साठी अहमदाबादमध्ये. प्रत्येक ठिकाणी काम चाललेलं होतं. पेंटर पेंटिंग, गार्डन, कटिंग, लाइटिंग, असंच वाटत होतं की मोठा एक उत्सवच आहे त्या गावात संपूर्ण अहमदाबादमध्ये. तर हीच पद्धती आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की भगवंत इथं आहेत. मग ते आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी आपण वारंवार त्यांच्याविषयी ऐकणं, त्यांच्याविषयी वाचणं, त्यांच्याविषयी श्रवण करणं, कीर्तन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी कालच मंदिरच्या भक्तांना सांगत होतो की आपण आलो इथं कशासाठी? भगवंतांचं चिंतन करण्यासाठी. कधी तो वेळ येईल जेव्हा आपण सर्वजण बसून एक दुसऱ्याबरोबर शास्त्रार्थ करणार. शास्त्रामध्ये काय सांगितलंय, माझ्या जीवनामध्ये येणारी संकट, आपलं जीवन दररोज उठल्यापासून रात्रीपर्यंतच निंदा, भांडण, वाद विवाद, दुसऱ्याचे दुर्गुण पाहण्यात त्याच्यातच निघून जातो. कधी दिवस येईल की साक्षात ते भगवंत आहेत, त्यांची सेवा मी कशा पद्धतीनं करू, किती जाणीवपूर्वक करू शकतो आपण, किती जाणीवपूर्वक. जसं आपण ऐकतो जननिवास प्रभू, पंकजांग्री प्रभू भगवंतांबरोबर बोलत होते, राधा माधव त्यांच्यासोबत बोलतात, नरसिंहदेव त्यांच्यासोबत बोलतात. का? 1971 पासून आज 2024 पर्यंत कधीही त्यांच्या सेवेमध्ये अडचण किंवा वर खाली कधीच झालं नाही. तुलसीपत्र, प्रत्येक तुलसीपत्र धुवून झाल्यानंतर एका मऊ कापडाला पुसून दोन्ही बाजूने ते अर्पण केलं जातं. आपण धुतो की नाही ते पण गडबडीत म्हणतो, हे लेट झालं, काढा कसं तरी टाक. त्या तुलसी पत्रावरती धूळ असेल. हे जे श्रीधर कोलाबेच्या होते, ते केळी विकायचे, कोलाबेच्या केळी विकणारे, केळी विकून 50% त्याचं धनराशी गंगापूजन आणि भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचे. तर ते असो किंवा बाकी चैतन्य लीलेमध्ये कित्येक भक्त असं घरातून येताना जर वरती जाळी वगैरे लागलेली असेल तर तो भोग अपवित्र झाला किंवा नारळाचं पाणी अपवित्र झालं तर ते देत नव्हते. ही आहे चेतना. अर्चा विग्रहांची सेवा जितकी आपण शुद्धतेने करतो तितक्याच शुद्धतेने ते आपल्याशी आदान प्रदान करतात. आपण जर आपल्याला वाटत असेल हा दगड आहे तर ते आपल्यासाठी दगडच आहे. आपल्याला जर वाटत असेल की ते दगड नाही, मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, तर मग ते आपल्यासाठी ब्रजेंद्र नंदन आहेत. ए यथा माम प्रपद्यन्ते ताम स्थतैव भजाम्यहम, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. भगवद्गीतेत भगवंताने सांगितलं तेच आचार्याने मराठीमध्ये सांगितलं. जर आपल्याला वाटत असेल भगवंत आहेत, प्रत्येक वेळोवेळी ते माझ्यासाठी उपस्थित आहेत, तेच माझं रक्षण करणार आहेत, ते आहेत, ही स्वीकृती आपल्या जीवनामध्ये आणली तर मग सगळ्या सेवा मग व्यवस्थित होऊ शकतात. मग कुणी काय म्हटलं, कुठं निंदा झाली, कुठं माझी स्तुती झाली, ते काय नाही. उद्देश काय, गोल काय, भगवंतांची सेवा. श्री कृष्णार्पणमस्तु, कृष्णाला अर्पण करणं हे महत्वाचं आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रवण प्रक्रियेने परमेश्वराच्या या मंदिरातील उपस्थितीची अनुभूती शक्य होते. तात्पर्य किती महत्वाचं. प्रत्येक वाक्य प्रभुपादांचं आपल्या येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत हे लॉ बुक्स आहेत. लॉ बुक्स, भक्ती वेदांत परपट किंवा भक्ती वेदांत तात्पर्य, येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत लॉ बुक नुसार चालणार आहे. प्रत्येक वाक्यामध्ये प्रभुपादांनी एक एक असा उलगडा होत जातो प्रत्येक वाक्य. पण दुर्भाग्य आहे की आपण वाचत नाही. हे दुर्भाग्य. एकाच वाक्यामध्ये प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रवण प्रक्रियेने म्हणजे कथा ऐकून परमेश्वराच्या या मंदिरातील उपस्थितीची अनुभूती शक्य होते. म्हणजे या मंदिरात भगवंत आहेत याची जाणीव कधी होते, आपण श्रवण केलं तर.
म्हणूनच भक्तिपूर्ण सेवेच्या नित्य क्रियामधील सर्वप्रथम क्रिया श्रवण ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. नवविधा भक्ती कोणी सांगितले? प्रल्हाद महाराजांनी. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती सुरुवात कशापासून आहे? श्रवण. जेव्हा आपण कोणत्या विषय ऐकतो तर आपल्याला त्याची किंमत कळते. उदाहरणार्थ एखादा हिरा, नक्षत्र, डायमंड पडला इथं, तसा पडणार नाही, पडला समजून घ्या. आणि हा पडल्यानंतर लहान मुलांना त्यांनी कधी त्याच्याविषयी ऐकलं नाही, माहीत नाही. जर तो खडा त्यांना सापडला, ते खेळण्यासाठी वापरणार. मोठा व्यक्ती आहे, त्याला काय माहीत नाही, ते असंच खिशात ठेवणं. बघू, ज्याला किंमत माहीत आहे तो खडा तो अगदी व्यवस्थित जपून ठेवणार किंवा लगेच गोदरेज कपाटात ठेवणार. तो विकून लाखो करोडो रुपये कमवणार. पण ज्याला माहीतच नाही त्याला नाही, काच आहे. काच आणि हिरा दोन्ही सारखेच दिसतात. म्हणून ध्रुव महाराज म्हटले, भगवंतांची प्रार्थना जेव्हा भगवंतांचं दर्शन झालं त्यावेळी ध्रुव महाराज म्हणाले, स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे काचम अपि दिव्य रत्नम. मी काचेच्या तुकड्यासाठी तुमच्याजवळ आलेलो, काय म्हणून? मला वडिलांसारखं स्थान पाहिजे, मला वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे, हा हट्ट धरून आलो. भगवंत आपण तुमचं दर्शन झालं, काचेचा तुकडा नको, मला तर आता हिरा सापडला. स्वामीन कृतार्थोस्मी वरम नयाचे. भगवंता मला कोणत्याही वरदानाची अपेक्षा नाही, बस. तर ज्याला त्या हिऱ्याची किंमत माहित आहे तोच तो हिरा खरेदी करू शकतो, किंवा त्याची योग्यता पाहिजे तो हिरा खरेदी करण्यासाठी. तर 7 रस्त्यावरून गेल्यानंतर मलबार डायमंड्स, मलबारच ना, मलबार डायमंड्स. तिथं कल्याणी तर सोन्याचं दुकान आहे, डायमंड मलबार आहे. नक्षत्र किंवा मलबार डायमंड्स. तिथं किती गर्दी असते? 2-4 लोक असतात. कधी जा 2-4 लोकच दिसतील. आणि सब्जी मंडीमध्ये किती असतात? भरलेलं, गर्दीच गर्दी. कारण का ज्यांच्याजवळती योग्यता नाही तो खरेदीच करू शकत नाही. आणि सब्जी मंडीमध्ये कित्येक लोक आहेत, कारण का तिथं जत्रा भरल्यासारखी आहे. दुसरं उदाहरण, भगवंतांची भक्ती कशी श्रेष्ठ आहे. जेव्हा एखादी माशी, मधमाशी असो किंवा माशी असो किंवा वेगळे वेगळे किडे असो, भाजीपाला ज्यावेळी वजन केला जातो, बटाटे, कांदे जे काही असतील, जेव्हा भाजी वजन केली जाते, कित्येक माशा त्याच्यावर बसलेल्या असतात. आपण विचार करतो का? हो, किती माशा बसलेत, बाजूला करा आणि वजन करा, असं कधी म्हणतो आपण? नाही. पण तीच एखादी माशी जेव्हा सोनाराच्या तराजूमध्ये जाते, मिलीग्राम वाढते लगेच. त्यामुळे योग्यता, भक्ती जी प्राप्त झाल्यानंतर ती योग्यता सहजासहजी नाही प्राप्त होत त्याला. त्याच्यासाठी कठोर तपस्या करून हृदय शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. कालच चर्चा करू, पितृपक्ष. पितृपक्षामध्ये सर्वांना भोजन आमंत्रण दिलं जातं. आणि ते भोजन केल्यानंतर त्या पितृच्या किंवा त्या पितरांच्या नावाने त्याचंही आपल्याला कर्म भोगणं आहे. ते फुकट नसतं बोलवलेलं जेवण. तर सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा खाणं तर दूरची गोष्ट, एखाद्या घरामध्ये जर ते अभक्त असतील किंवा संसारिक लोक असतील, त्यांच्या घरामध्ये खाण्याची तर दूरची गोष्ट, पाणी जरी पिलं तरी चेतना बदलते किंवा चेतना दूषित होते. का? कारण पाणी दिवसेंदिवस तिथं भरून ठेवलेलं असतं. भोजन किती तासात तयार होतं? 2-3 तासात. पाणी महिना, 15 दिवस, 8 दिवस जेव्हा पाणी येते तेव्हा भरून ठेवतो. मग घरामधील भांडणं, त्यांची चर्चा, बोलणं, तू मी, अरे तुरे कारे, ते सगळं ते पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं असतं. आणि ते पाणी पिल्यानंतर मग ते फरक पडतो. खरं ती चेतना विकसित होण्यासाठी तेवढी तपस्या आणि तेवढं शुद्धीकरण गरजेचं आहे. इथं आपण काही वडापाव खा किंवा मसाला पाव खा, इथं सगळं जगभर बाहेर खाणं चाललंय, त्याला इतकं खाल्यानंतर कुठं प्रभाव पडणार आहे? त्याच्यासाठी जशी जशी ती चेतना हळूहळू हृदय शुद्धीकरण होत जातं, तसं तसं त्याला दिसं लागतं. जसं एकदा गुरु महाराज सांगत होते आम्हाला सगळ्यांना, म्हटले मी दररोज मंदिरातून बाहेर येतो किंवा मंदिरातून माझ्या रूमपर्यंत येतो, तिथं बाटली पडलेली असते, कचरा पडलेले असते,
किंवा प्लेट पडलेली असते. तुम्ही लोक सुद्धा 100 वेळा त्या ठिकाणी येता जाता, तुम्हाला कधी दिसत नाही का? तेव्हा महाराज सांगितले, जेव्हा हृदय शुद्धीकरण होईल तेव्हाच त्या बारीक बारीक गोष्टी दिसू लागतील. आणि मला म्हटलं असं बोलू नये, पण म्हणजे तुमचं अजून हृदय शुद्धीकरण झालेलं नाही याचे ते दृष्टांत आहे. त्याचं उदाहरण आहे की तुम्हाला ते दिसत नाही, तिथंच चालतो आपण, का तिथं प्लास्टिक दिसत नाही, त्या प्लास्टिकवर पाय ठेवणार, कधी उचलणार नाही कधी, किंवा पत्रावळी पडलेले असणार, दिसणार खरं आपण हात नाही लावणार का? तेवढी आपली शुद्धीकरण आतूनच झालेलं नसल्यामुळे बाहेर कुठं शुद्धीकरण होणार आहे? स्वच्छ भारत करण्यासाठी सगळ्यात पहिला स्वच्छ हृदय करणं आवश्यक आहे. आपण काय करणार? स्वच्छ हृदय नसलं, मन स्वच्छ नसेल, आपला कचरा गोळा करणार, दुसऱ्याच्या दरवाजा टाकणार, दुसरा तो तिसऱ्याच्या दरवाजा टाकणार, तीच भांडणं चाललं असणार. तुझा कचरा माझ्या दरवाजात, माझा कचरा तुझ्या दरवाजात, कधीच स्वच्छ होणार नाही भारत. त्याच्यासाठी प्रभुपादांनी सांगितलं की हृदय शुद्धीकरण झालं तर भारत स्वच्छ होऊ शकतो. लाल बहादूर शास्त्री भारताचे पहिले पंतप्रधान कोणते? नाही, त्यांच्यानंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसादना प्रभुपादजींनी पत्र लिहिलेलं. राजेंद्र प्रसादजींना प्रभुपादांनी पत्र लिहिलंय, आय गॉट अ क्लू, मला एक युक्ती भेटले सगळ्यांना वैकुंठात घेऊन जायची. माझ्याकडे युक्ती आहे सगळ्यांना वैकुंठात घेऊन जायची. कधी? राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते तेव्हा. खरं कुणाला कळालंच नाही प्रभुपाद काय बोलतायत. वैकुंठ म्हणजे काय, कुणाच्या बुद्धीच्या सगळ्यांच्या पलीकडे होतं. त्या पत्रात लिहिलेलं आहे, आय गॉट अ क्लू टू टेक एव्हरीवन बॅक टू होम, बॅक टू गॉड हेड. मी प्रत्येकाला भगवंतांच्या धामात घेऊन जाऊ शकतो. पुढे प्रभुपाद लिहित आहेत, आपल्या भौतिक प्रतिष्ठेने फुलून जाऊन मंदिरातील अर्चा विग्रहांसमोर नतमस्तक न होणाऱ्या सामान्य मनुष्याने किंवा अर्चा विग्रहांचे विज्ञान न जाणता मंदिरातील पूजेची अहवेलना करणाऱ्या मनुष्याने जाणले पाहिजे, त्याचा तथाकथित रेशमी फेटा, त्याचा मुकुट त्याला भवसागरात अधिकाधिक बुडण्यातच यश देईल. बघा, विचार, जेव्हा आपल्या हातात काय नसतं तेव्हा वाचणं सोपं असतं. थोडं पाण्यात जर पडलं तर वाचू शकतो. जर त्याला मोठा दगड बांधून किंवा डोक्यावर मोठं वजन ठेवून जर त्याला पाण्यात ढकललेलं असेल, डायरेक्ट लगेच आत जाते, वरच येत नाही. हा कमीत कमी ज्याच्याकडे काय नसतं तो 3-4 वेळा गटांगळ्या तरी खातो, येतो, पाणी पितो, वर येतो, श्वास. दगड बांधून जर टाकलं तर सरळ आतच. आणि तेच प्रभुपाद लिहित आहेत, जो व्यक्ती कितीही मोठा असेल, त्याच्याजवळ कितीही त्याची संपत्ती असेल, पण भगवंतांसमोर जर तो नतमस्तक होत नसेल, जर भगवंतांची सेवा करत नसेल, तर तो या भवसागरात बुडणार हे निश्चित आहे. मग कित्येक लोक मरून जातात असे. कित्येक पैसा आहे, करोडोची संपत्ती आहे. मी आत्ताच 2-4 दिवसापूर्वी वाचत होतो, विदेशामध्ये कुणीतरी सगळी एक हजारो कोटीची प्रॉपर्टी मांजराच्या नावाने करून गेला तो व्यक्ती. मांजराच्या नावाने, बरोबर, मांजराच्या नावाने केली प्रॉपर्टी, हजारो करोडोची प्रॉपर्टी. मांजराला काय कळणार आहे आता? मांजराला एक उंदीर दिला, खुश आहे मांजर. ते करोडोची संपत्ती, सोन्याची बिस्किट ते थोडी चाटत बसणार आहे. त्याला मांजरा थोडं दूध द्या, एक उंदीर द्या, खुश आहे ते. म्हणजे अशी परिस्थिती आहे. इतकं कमवून सुद्धा सरते शेवटी जर अंत असा असेल तर मग दुर्भाग्य. त्यापेक्षा मग गरीब व्यक्ती चांगला आहे, जो आनंदाने काही नाही आज कमवायचं, हातापासून मुखापर्यंत, हँड टू माउथ ज्याला म्हणतो. आज कमवलं, संध्याकाळी पार्टी केली, खाल्ले पिले, झोपले, उद्याचं उद्या, आनंद आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे कृष्णदास बिंदास, कारण त्याला माहित आहे भगवंत कधीही त्याचं शोषण करणार नाही. तर राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. तुम्ही मागच्या वेळी सुद्धा उदाहरण दिलं, जेव्हा प्रभुपादांनी राधा रास बिहारींसाठी जुहूमध्ये जागा घेतली, 4.5 एकर, 4.5 एकरच आहे जुहूची रास बिहारी हरे कृष्ण लँड. त्यावेळी प्रभुपादांनी घेतली, त्यावेळी प्रभुपाद किती जण म्हणजे, प्रभुपाद कोण येणार इथं मरायला, एवढे डास इथं, नाली इथं, सगळं किडे, कोण येणार नाही, चला कुठंतरी मुंबईमध्ये वगैरे तिकडे जाऊ. प्रभुपाद, नो, वी विल बिल्ड अ टेम्पल हिअर ओनली. मी तुमच्यासाठी मंदिर बांधेन. प्रभुपादांचं एक वाक्य होतं, आय विल बिल्ड युअर टेम्पल. आणि त्या वाक्यावरती गिरिराज महाराजांनी पूर्ण एक ग्रंथ लिहिलाय, मोठं पुस्तक, आय विल बिल्ड युअर टेम्पल, या एका वाक्यावरती.
हरे कृष्ण लँडची स्टोरी. तर प्रभूंना किती सगळेजण म्हणायचे. मग त्याच्यानंतर मध्ये म्युन्सिपाल्टी लोक आले, बुलडोजर लावायला लावला. मग त्यावेळी भक्तांनी बुलडोजरच्या खाली झोपले सगळे, म्हणजे बुलडोजर चालवा, आमच्या अंगावरून चालवा. मग कोणीतरी बाळासाहेब ठाकरेंना फोन लावला, बाळासाहेब ठाकरेंनी थांबवलं लगेच. तर किती कष्ट झाले. पण आता मुंबईचं सगळ्यात हार्ट जर असेल, सगळ्यात महागडी जागा जर असेल तर ती जुहू आहे. मग तिथे सगळे अमिताभ बच्चन असो किंवा मोठमोठे कलाकार, सिनेस्टार सगळे आहेत. 1 स्क्वेअर फूट सुद्धा घेणं मुश्किल आहे तिथं. आणि तिथं राहणारे जे भक्त आहेत, मंदिरात राहणारे विशेष करून, ते म्हणतात बघा आमचा किती मोठा बंगला आहे. द हेवन ऑन अर्थ. प्रभुपादांनी हेवन जे बनवलेलं आहे स्वर्ग पृथ्वीवरती. आणि मग दररोज राजभोग आणि संध्याभोग आणि सगळं. बाहेर भेटते का खायला? दररोज भेटते का 56 भोग राजभोग? कोणीच नाही. फक्त हे मंदिरातच होऊ शकतं. कारण मंदिरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहेत त्यांचा निवास आहे. कितीही करोडपती व्यक्ती असला, त्यांच्या घरी आम्ही कधी कधी गेलो प्रचारासाठी वगैरे, महाराज घ्या 56 भोग तुम्ही घ्या, आमच्यासाठी काय? चपातीचं वरचं कवर किंवा बिना तेलाची चपाती, मीठ नसलेली तूर डाळ किंवा मूग डाळ, BP आहे, शुगर आहे, 56 भोग तुम्ही खा, आम्ही फक्त बघूनच आनंद घ्यायचा. आप लीजिए महाराज 56 भोग लीजिए. काय फायदा असा असून सगळं. म्हणून भगवंतांकडे जेव्हा व्यक्ती नतमस्तक होतो त्यावेळी त्याला कळते की भगवंतच सर्व शक्तिमान. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. आणि भगवंतांचं श्रेष्ठत्व जाणल्यानंतर व्यक्ती आनंदाने या जगात राहू शकतो. जसं ते केशवानंद प्रभूंचं उदाहरण सगळीकडे प्रसिद्ध झालं. या भौतिक जगामध्ये जेव्हा मेंटल असतात लोक, पागल, मूर्ख, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं जातं. आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्यांना चाळणी दिली जाते. जाळी असते ना, आपण पाणी वगैरे गाळतो, जाळी, चहा गाळणी वगैरे तशी ती जाळी दिली जाते. आणि त्यांना सांगितलं याच्यात पाणी भरा. मग ते दिवसभर पाणी भरत असतात. खरं जाळीमध्ये कधी पाणी भरणार आहे का? कधीच नाही. मग तो जो बुद्धिमान असतो तो म्हणतो अरे इतर जाळी ह्याच्यात थोडी पाणी भरते, कधी पाणी तर कधीच भरणार नाही, अशक्य आहे. मग त्याला सर्टिफिकेट दिलं जातं, तो आता बुद्धिमान झाला. आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमधून बाहेर पाठवलं जातं चेकिंगसाठी, तो मेंटल आहे की नाही. मग तो बाहेर जातो. बाकीचे मात्र जे मेंटल आहेत ते जाळीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असतात. तशी आपली परिस्थिती आहे. आपली जी इंद्रिय बनवलेली आहेत, ही जी आपलं शरीराची यंत्रणा आहे तीच फॉल्ट आहे. याला कितीही संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला ते कधीही संतुष्ट होणार नाहीत. आपण आता जे 40 आहेत, कोणी 20 आहे, कोणी 60, कोणी 50, इतक्या वर्षापासून आपण खातोय. कधी पोट भरलंय का? कधीच भरला नाही पोट. ते भूक लागणारच कितीही खाल्लं. आतापर्यंत एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीने एक पर्वत तयार होईल तितका भात खाल्लेला असेल. एक पर्वत जसा तयार होईल. दररोजचं एक 250 ग्रॅम जर ऍड करत गेलं तर एक पर्वत तयार होईल. मग डाळ, मोठे मोठे टँक भरून डाळ, तेवढी भाजी. कधीही इंद्रिय संतुष्ट होणार नाही. ते आपण प्रयत्न करतोय की जाळी. मग ज्याला कळालं की माझी इंद्रिय संतुष्ट होणार आहेत, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबलिकाम कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेमनाम. जर माझी इंद्रिय संतुष्ट होते, माझं एक कर्तव्य आहे की भगवंतांची इंद्रिय संतुष्ट करू, माझं सगळं बंद केलं, तो बुद्धिमान आहे. मग तेव्हा माया म्हणते हे धर सर्टिफिकेट, गुड बॉय, चल तू भगवंतांकडे जा, बाकीचे तुम्ही पाणी भरत राहा. मग त्याला भगवंतांकडे पाठवलं तर बाकीचे आपण सगळे ती जाळी घेऊन बसले. कधी माझी इंद्रिय तृप्त होतील, कधी तृप्त होतील. किती झोपलं तरी कधी झोप पूर्ण झाले का? 2 तास झोपलं, 8 तास झोपलं, 12 तास झोपलं तरी वाटतं झोपायलाच पाहिजे. कधी भूक. तसंच प्रत्येक इंद्रियाचं तेच हे आहे, फॉल्ट आहे. ते बनावटच त्याची फॉल्ट झालेली आहे, चुकीची आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला कळेल की आपण इथले नाही, आपण भगवंतांचे सेवक आहोत, त्यांची इंद्रिय संतुष्टीसाठी आपल्याला पाठवलेलं आहे, तेव्हा मग आपण स्थिर किंवा आनंदाने राहू शकतो. तात्पर्य अजून भरपूर आहे. डोक्यावर मोठे ओझे असलेला बुडणारा मनुष्य डोक्यावर ओझे नसलेल्या मनुष्यापेक्षा
निश्चितच अधिक वेगाने खाली जाईल. ज्याच्याकडे वजन आहे तो लवकर खाली जाणार. मूर्ख आणि गर्वाने फुलून गेलेला भगवत विज्ञानाचा उपहास करून म्हणतो, मला परमेश्वराची मुळीच पर्वा नाही. असा नास्तिक मनुष्य जेव्हा परमेश्वराच्या नियमांच्या अधीन असतो आणि मेंदूमध्ये गुठळ्या होणे यासारख्या रोगाने ग्रस्त होतो, तेव्हा तो आपल्याकडे असणाऱ्या भौतिक संचयाच्या ओझ्याने अज्ञानाच्या सागरात बुडतो. ब्रेन ट्यूमर. प्रबंध किती बुद्धिमान असेल त्यालाच ब्रेन ट्यूमर होतो. कॅन्सर, ब्रेन कॅन्सर किंवा ब्रेन ट्यूमर, त्याच्या मेंदूमध्येच गुठळ्या तयार होतात. आणि मग जेवढं कमवलेलं आहे तेवढं सगळं दवाखान्यात निघून जातं. आणि म्हणून सांगितलेलं आहे 3 इमारतींच्या कधीही पायऱ्या चढू नये बुद्धिमान माणसाने. नंबर 1 हॉस्पिटल, नंबर 2 पोलीस चौकी, नंबर 3 कोर्ट. याच्या बुद्धिमान माणसाने कधीच पायऱ्या चढू नये, कारण का कधीच तो संतुष्ट होऊ शकत नाही. भगवत भावना रहित आणि भौतिक विज्ञानाची प्रगती म्हणजे मानवी समाजाच्या डोक्यावरील मोठे ओझेच आहे. आणि म्हणून या महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे आपण सावध झाले पाहिजे. ज्याला भगवद्गीता किंवा भगवत ज्ञान नाही, ते कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या डोक्यावरती ते ओझच आहे. मग ते आपल्या सगळ्या डिग्र्या MA BA PhD MTech BTech जे आहे सगळ्या अशा त्या ओझा आहे. जर त्याला आध्यात्मिक स्पर्श नसेल तर, आणि जर त्या डिग्री आपण सर्व डिग्री 100% 360 डिग्रीनी जर भगवंतांच्या सेवेत लावल्या तर मग आपण वाचू शकतो. जर प्रभुपादांनी प्रत्येकाला सेवेत लावलं, मग तो कुणी गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो, कुणी, भगवंतांची भक्ती कुणासाठी मर्यादित नाही आहे. फक्त ते शिकलेलेच आहेत तेच भगवंतांची भक्ती करू शकतात, जे ब्राह्मण आहेत तेच करू शकतात, नाही. भगवंतांचे द्वार सगळ्यांसाठी आहेत. श्वपचो गुरो, जे कुत्र्याचं मांस खाणारे चांडाळ लोक सुद्धा ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतात ज्यावेळी ते भगवंतांची शरण ग्रहण करतात. अरे प्रभु, मैं तो पापी, मैं क्या करूं, मैं तो इतना सब कुछ कर क्या किया ना, भी बंद करो बस. आपल्याला बंद करायची इच्छा नसते. मैं तो अधम, मैं तो पापी, मैं कैसे सुधर सकता हूं. कारण का बंद करायची इच्छा नाही ना. बंद केलं की शुद्ध होऊ शकतो व्यक्ती. सगळ्यात महत्वाचं आहे आपण अज्ञानामध्ये होतो. अज्ञानामध्ये असतेवेळी आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या, पण त्या आता बंद करून भगवंतांची शरण ग्रहण करणं ही बुद्धिमत्ता आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका नाही. नाहीतर मग काय होईल, आपण सुद्धा त्या चुका करत राहिलं तर मग नामनो बलात् यस्यहि पाप बुद्धी, नामाच्या बळावर पाप करणे. सकाळी हरे कृष्ण करणे, दुपारवरून पाप करणे. केलं की सकाळी जप शुद्ध क्लीन, नंतर मी रात्री पाप करतो. सकाळी साधू, संध्याकाळी संधी साधू. सकाळी मी जप करतो, संध्याकाळी सगळं, आणि पुन्हा सकाळी उठून जप करतो की शुद्ध. ह्यालाच म्हणलंय नामाच्या बळावर पाप करणे. सर्वसामान्य मनुष्याला जर भगवंतांच्या आराधनेस वेळ नसेल, महत्वाचं आहे, प्रभात काय लिहितं, जर आपल्याकडं वेळ नाही भगवंतांची आराधना, अर्चा विग्रहांची सेवा, तर निदान काही क्षण तरी आपल्या हातांचा उपयोग भगवंतांचे मंदिर मार्जन करण्यासाठी, मंदिरामध्ये झाडलोट करण्यासाठी करावा. प्रत्येक जण ऑल्टरमध्ये जाऊ शकतो का? नाही. प्रत्येक जण शृंगार करू शकतो? नाही. मग कमीत कमी आपण काय करू शकतो, मंदिर धुण्यासाठी, प्रभुपाद मंदिरामध्ये मार्जन धुण्यासाठी आणि झाडलोट करण्यासाठी. आता झाडलोट करणं कमी नाही आहे. भगवंतांच्या द्वारात देवाची दारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. भगवंतांच्या द्वारात एक क्षण थांबणं म्हणजे 4 मुक्ती त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. सृष्टी, सालोक्य, सारूप्य, सामिप्य, सगळ्या सृष्टीने मुक्ती प्राप्त केलेल्या आहेत. ओरिसातील अतिसामर्थ्यशाली सम्राट प्रतापरुद्र महाराज राज्यकारभार करण्यात अत्यंत व्यस्त असत, तरीही रथयात्रेच्या वेळी वर्षातून एकदा तरी पुरीतील जगन्नाथ मंदिर झाडून स्वच्छ करण्याचे व्रत त्यांनी घेतलेले होते. राजा गजपती महाराज. कोण आहेत राजा? गजपती. पूर्ण ओरिसाचे राजा.
त्यांनाही रथासमोर पहिली झाडू मारणं नियम आहे आजही. कारण सगळ्यात मोठे राजा कोण आहेत? जगन्नाथ आहेत. त्यांना कळून यावं की बाबा तू राजा नाही आहे, हे राजा जे वर बसलेले आहेत त्यांचा तू सेवक आहे, म्हणून तूच झाडू मारायला पाहिजे. आणि तोच नियम आपण पालन करतो. कोणती तरी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती, नगरसेवक, आमदार, खासदार यांना आपण झाडू देतो का? हे समजून घेण्यासाठी की तुम्ही राजा नाही आहे, तुम्ही त्यांनी दिलेले सेवक आहात. मुद्दा हा आहे, एखादा मनुष्य कितीही महान असला तरी त्याने भगवंतांचे सर्व शक्तिमत्व मान्य केले पाहिजे. अशी भगवत भावना मनुष्याला त्याची भौतिक समृद्धी होण्यासही सहाय्यकारक ठरेल. भगवान जगन्नाथांसमोर प्रतापरुद्र महाराजांनी स्वीकारलेल्या विनम्रतेमुळे ते सामर्थ्यशाली सम्राट झाले. ते इतके सामर्थ्यशाली होते की त्या काळचे पठाणही ओरिसामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. म्हणून ओरिसाची मंदिरं आजही जशी आहेत तशी आहेत. जगन्नाथांना त्यांनी राजा समजल्यामुळे आणि जगन्नाथांचा आपण ओरिजिनल जो राजा जगन्नाथ आहेत आणि आपण जे तथाकथित राजा आहोत हे भगवंतांचे सेवक आहोत हे समजून त्यांनी सेवा केल्यामुळे इतके शक्तिशाली झाले की एकही म्लेच्छ पठाण तिथं कोणी प्रवेश करू शकला नाही. जेवढेही मंदिरं महाराष्ट्राच्या खाली आहेत, दक्षिण किंवा उत्कल ओडिसामध्ये, ती ॲज इट इज आहेत. वरची मंदिरं सगळी तोडलेली आहेत मोंगलाने. कोणी मंदिरं, कळस, मूर्त्या सगळं तोडफोड केलेलं आहे. पण हा इतका सामर्थ्यशाली होता का? कारण स्वतः जगन्नाथ त्याच्यासाठी लढायचे. त्या युद्धामध्ये जर असेल तर जगन्नाथ स्वतः शस्त्र घेऊन लढाईसाठी यायचे राजाला मदत करण्यासाठी. इतका तो सामर्थ्यशाली झाला. आणि त्यावेळी तो चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांना मग दर्शन सुद्धा दिलं. साक्षात कृष्ण त्यांच्यासोबत लढायसाठी आणि साक्षात कृष्ण त्यांची सेवा स्वीकारायसाठी. चैतन्य महाप्रभूंचा नियम होता, ते कधीही स्त्रियांना, स्त्री संगी, पॉलिटिशियन्स, राजनेते किंवा राजे यांना कधी भेटत नव्हते चैतन्य महाप्रभू. कारण हे सगळे भोगवादी आहेत, त्यांचा प्रभाव माझ्यावर पडू नये म्हणून अलिप्त राहायचे. पण चैतन्य महाप्रभू राजा प्रतापरुद्रांना भेटले, ते पण भक्तांच्या आशीर्वादाने. सगळ्या भक्तांनी सांगितलं आता चैतन्य महाप्रभू दुपारी कीर्तन करून थकणार, जगन्नाथ गार्डनमध्ये येणार आणि त्यावेळी तुम्ही काय करा, तिथं थांबा. आणि चैतन्य महाप्रभू बघितलेलं, त्यांनी सेवा केलेली, झाडू मारलेलं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी मग गोपी गीतची प्रार्थना केली. तव कथामृतं तप्त जीवनम, ही जी श्लोक आहे या श्लोकाची प्रार्थना केली. आणि भूरिदा जना श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भूरिदा जना. जय हो जय हो, अशा लोकांची जय हो. जे ते म्हणू लागले. चैतन्य महाप्रभू लगेच त्यांना आलिंगन दिलं आणि जवळ घेतलं. राजा असून देखील त्यांची भक्ती आणि त्यांची नम्रता पाहून. तर त्यांच्यात काय होती नम्रता? नंबर 1, प्रतापरुद्र राजा मोठे जरी असले त्यांनी भगवंतांसमोर नतमस्तक झाले. आपल्या दोन्ही हाताने त्यांनी जगन्नाथांची सेवा केली आणि भक्तांचं त्यांनी ऐकलं आणि म्हणून भगवंत प्रसन्न झाले. भक्तांचं ऐकलं ते म्हटलं मी कशाला भेटू, काय गरज आहे, मी राजा आहे, ते संत आहेत, मला येऊन त्यांनी भेटायला पाहिजे, मी का भिकारी आहे का? नाही. त्यांनी जसं भक्तांनी सांगितले तसं बरोबर योजनाबद्ध त्यांनी भक्तांचं ऐकलं आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी प्रत्यक्षात त्यांना आलिंगन दिलं आणि दर्शन देखील दिलं. तर ही आहे पद्धती भगवंतांची सेवा करण्याची. तर सर्वांचं सौभाग्य आहे की श्रील प्रभुपाद आणि वर्तमान आचार्यांच्या कृपेमुळे आपल्याला आजही असे जे गोलोकमध्ये भगवंत आहेत ते गोलोकमधून प्रभुपादांनी या भगवंतांना आमंत्रित केलंय आपल्यासाठी. या आणि या बद्ध जीवांवरती आपण कृपा करा, यांची सेवा स्वीकारा. आणि सेवा स्वीकारण्यासाठीच हे अर्चा स्वरूप भगवंतांनी स्वीकार केलेलं आहे. तर आपली मोठी जबाबदारी आहे की सेवा करतेवेळी आपण सावधानीनं, कोणताही अपराध होणार नाही याची दक्षता घेऊन सेवा करणं आवश्यक आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा
हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न, टीका टिप्पणी? काय कळालं नाही की काहीच कळालं नाही की कळालं? प्रश्न दोन वेळी नसतात, एक तर सगळं कळालं म्हणून, नाहीतर काहीच कळालं नाही म्हणून. कळालं की नाही? भगवान दामोदर इथं आहेत आणि तेच कृष्ण आहे. दुसरे कोणी दुसरीकडे कुठं नाही आहे, तेच आहेत. ही इज कृष्णा, ही इज नॉट लाईक कृष्णा. ते कृष्णसारखे नसून तेच कृष्ण आहेत. त्यामुळे सेवा करतेवेळी प्रत्येकाने सावधानीनं आपल्याकडून कोणताही अपराध होणार नाही याची काळजी घेत सचेत. सगळ्यात पहिला विग्रहांच्या सेवेचा नियम वेळ, समयबद्धता, सगळ्यात वेळेत येणं. नंबर 2 शुद्धता, शुचीही, स्वच्छ अवस्थेमध्ये, कुठलेही खाल्लेले कपडे कुठेही काही बसून नाही. स्वच्छता आणि नियमबद्धता, 2 नियम. कितीही आपण महत्वाचं पंचपक्वान बनवलेलं असेल, पण जर ते वेळेत होत नसेल तर ते बाजूला ठेवून आपण नंतर भोग लावू शकतो. पण वेळेत भोग लागणं, वेळेत सेवा होणं, वेळेत सगळं होणं, नियमबद्धता हे फार महत्वाचं आहे. आणि त्याबरोबर शुची म्हणजे स्वच्छता. तर काही सूचना आहेत. तर आजचा जो प्रसाद आहे तो श्रीमान देवदत्त प्रभू आणि कुंजेश्वरी माताजी त्यांच्या या दोन्ही परिवारातर्फे आजचा प्रसाद स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. मेरगू माताजी, कुंजेश्वरी म्हटलं लक्षात येणार आहे म्हणून मेरगू माताजी आणि देवदत्त प्रभू यांनी आजचा प्रसाद सेवा केलेला आहे. तर त्यांच्यासाठी एक वेळा आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्यांना धन्यवाद देऊ. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सूचना, जसं मी दामोदरांविषयी आपण आज चर्चा केली, त्यांचा तृतीय ब्रह्मोत्सव म्हणजे तिसरा त्यांचा बर्थडे पार्टी 10, 11, 12 आणि 13 हे 4 दिवस उत्सव आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. 10 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी संध्याकाळी शोभायात्रा असेल. सोमवारी नौका विहार आहे. राधा दामोदर पहिल्यांदा बोट फेस्टिवलमध्ये बाहेर येणार आहेत सोमवारी. मंगळवारी त्यांचा अभिषेक आणि पुष्पाभिषेक. बुधवारी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी गिरिराज गोवर्धन परिक्रमा, गोवर्धन पूजा, गोपूजा, 56 भोग त्या दिवशी असेल बुधवारी. तर 10, 11, 12 आणि 13 3 दिवसाचा उत्सव आणि एक शोभायात्रा. कारण ज्यावेळी ब्रह्मोत्सव होतो त्यावेळी भगवंतांचे उत्सव विग्रहांना प्रदक्षिणा, क्षेत्र प्रदक्षिणा किंवा शहरामध्ये घेऊन जाणं शोभायात्रेमध्ये तो एक नियम आहे. त्यामुळे संडेला लक्षात ठेवा, संडे 10 नोव्हेंबर शोभायात्रा, 11, 12, 13 3 दिवस. एक दिवस नौका विहार, एक दिवस पुष्पाभिषेक आणि एक दिवस गोवर्धन पूजा. गिरिराज धरण की. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की.